ओझरडे धबधबा प्रवाहित आहे। सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असा ओझरडे धबधबा प्रवाहित झालाय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे निसर्गरम्य परिसराला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक कोयना परिसराला भेट देण्यासाठी येत असतात। मात्र या ठिकाणी आल्यानंतर घनदाट जंगल आणि मोठा प्रवाह असलेले ओढे याचा अंदाज आला नसल्यामुळे अनेकदा पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलेला होता। अशातच सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना सूचना देण्याऐवजी वनविभाग कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्यामुळे पर्यटकांना धोका पत्करून पर्यटन स्थळावरती जावं लागत आहे। सोबत तिकीट दरही जास्त असल्यामुळे पर्यटकांच्या खिशाला कात्री बसते। या संदर्भात पर्यटकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी। आपण कोयनेच्या पर्यटनाला भेट देत आहे, मात्र या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काळजी घेणं तितकंच बंधनकारक आहे। अतिशय तुमच्या स्वतःच्या जीवासाठी अतिशय महत्वाचं आहे। अनेक ठिकाणी नदी ओढे नाले आहेत, तुडुंब भरून वाहत आहेत। सोबत या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर ओझरडे वॉटरफॉलला जाण्यासाठी बराच वेळ लागतोय, चालत जायला जंगलाच्या वाटेतून जावं लागतंय। रिलिंग आहे, त्या ठिकाणी तुमचा पाय घसरून त्या ठिकाणी तुमचं इजा होऊ शकते। या सगळ्या गोष्टीकडे प्रशासनाने देखील लक्ष देण्याची गरज आहे। या निमित्तानं उपस्थित होत्या। काय सांगाल दादा, या ठिकाणी 100 रुपये तिकीट दर आहे, 20 रुपये दर होता, 30 रुपये होता। आता पर्याय आम्ही 7 जण आहे, 700 रुपये द्यायचे आहेत। काय आता फिरायला रिसॉर्टला गेलेलं बरं की मग आपण आपल्या निसर्गाने दिलेली देणगी गोष्टीतनं तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर सोयी सुविधा मिळत आहेत का? काय रूम नाहीये, जेंट्ससाठी चेंजिंग रूम नाहीये, फक्त लेडीजला आहे म्हणतात। या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर जे काय इथं तुमच्याकडनं एकच आमचं म्हणणं आहे, 100 रुपये कायच उपयोग 100 रुपये आकारले जात आहेत। मात्र त्या 100 रुपयाच्या नुसार तुम्हाला वरती पोहोचेपर्यंत काय तुम्हाला या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय फ्रिक्वेन्सी घेतली आहे, विशेषतः वन विभागाकडून? काहीच नाही। काहीतरी सांगावं त्यांनी, काहीतरी इकडे सुरक्षेचा हे आहे म्हणून काहीच नाही। असं 100 रुपयाची गरज नाही हो। तुम्ही सामान्य नागरिकांना ही तिकीट परवडणारे नाही। या सगळ्या गोष्टीकडे प्रशासनानं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर काय चुकीचं काय होत असेल तर यावर कारवाई देखील करायला प्रशासनानं न थांबता न डगमगता यावर कारवाई देखील करणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन संकेतसह मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।